सुद्धा जाब विचारत नाही. संजय गायकवाड सारखे मंत्री आमदार आहेत जे त्या कमिटीवरती अध्यक्ष आहेत मला वाटते, परंतु ते अध्यक्ष असताना पण त्यांनी ज्या सामान म्हणजे मला वाटते तो वेटर होता त्याच्या कानपाडात मारले किंवा त्याला बॉक्सिंग टाईप मारला, हे कितपत योग्य आहे? ही जनतानी दिलाय, बहुमत दिलाय, या बहुमताचा ते आदर करत नाहीत, त्या बहुमताचा अनादर करतात आणि त्यांना कुठेतरी त्यांच्या जागेवर त्यांना जनता जागेवर आणण्यासाठी हा सगळा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा प्रयत्न आहे की जे काही मंत्री आहेत असतील त्यांनी सन्मानाने वागावे लोकांशी. आज कृषी मंत्री आहेत, शेतकरी आत्महत्या करतात आहे, परंतु रम्मी खेळण्यामध्ये ते दंग आहे. मी तर विधानसभेमध्ये 3 आठवडे विधानसभा झाल्या, कोकाटेंना बोलताना बघितलंच नाही. म्हणजे असे मंत्री काय गरज काय महाराष्ट्राला? जे कार्यक्षम असतील मंत्री त्यांना करा, चांगल्या उमेदीचे मंत्री असतील जे लोकांसाठी काम करत असतील त्यांना मंत्री म्हणून की आज बहुमत तुम्हाला मिळालं काही करू शकता. याचा अर्थ नाही की कुठलाही काही प्रस्ताव आला तर त्याच्यावरती वन साईड होते, तर ते चांगले प्रस्ताव त्यांनी आणावं आणि चांगल्या लोककालीन काम करावं असं आमचं मत आहे. अधिवेशनामध्ये देखील अधिवेशनामध्ये देखील वादग्रस्त मंत्र्यांनी राजीनामे द्यावे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती, पण कारवाई होताना दिसली नाही. अखेर रस्त्यावरचा लढा पुन्हा शिवसेनेला हाती घ्यावा लागतं. नाही म्हणून मगाशीच म्हटलं ना, त्यांची मेजॉरिटी आहे, त्यामुळे ते किती ओरडला, आम्ही किती ओरडलो विधानसभेत तरी तो म्हणजे अपूर्ण आपल्या आमदार अपूर्ण आहेत, थोडे कमी आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आमदार तिथे विधानसभेत आम्ही काही करू शकत नाही. पण नेहमी उद्धव साहेब नेहमी म्हणतात की भले विधानसभेत तुमची ताकद आहे, परंतु रस्त्यावरती आमची ताकद आहे आणि तेच आज जनतेच्या माध्यमातून दाखवून द्यायचं. वेळ का पुन्हा रस्त्यावरची ताकद दाखवून पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाची ताकद दाखवण्यात? नाही आता ती वेळ आलेली आहे. किती सहन करायला काहीतरी मर्यादा असतात. म्हणजे मंत्री किंवा सत्ताधारी आमदार आपल्या मनाप्रमाणे वागतात, त्यांना जनतेचा काही पडलेला नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.